नमस्कार मित्रांनो, आपण माहिती अधिकार अधिनियम आणि लोकसेवा हक्क अधिनियम दोन्ही पाहिलेत. लोकसेवा हक्क अधिनियम आत्ता आर-टी-एस मागच्या सेशनला झाला. आज आपण लोकसेवा हक्क अधिनियमची रिव्हिजन घेणार आहेत पूर्ण पहिल्या सेशनला आणि नंतर मग आर-टी-आयची रिव्हिजन आणि मग नंतर आर-टी-आय, आर-टी-एसची एकत्र रिव्हिजन आणि नंतर त्यांचे पी-वाय-क्यूज. हे एक कंप्लीट आपल्याला ते करायचं आहे. ते अदरवाईज ते मध्ये ब्रेक नाही करायचं. आपलं आत्तापर्यंत जे झालं आहे, ते माझ्या हिशोबाने 50%च्या पुढे आणखीन गेलेलं नाही मार्कांच्या हिशोबाने. तर आपल्याला ते थोडंसं पुढे गेऊन जायचं आहे. म्हणजे रिपीटेड होईल कदाचित तुम्हाला, पण ते मला कम्फर्टेबल आणखीन झाल्यासारखं वाटत नाही, की ते परीक्षेची रिक्वायरमेंट जी आहे अवघड प्रश्नांची ती पूर्ण होईपर्यंत. आपण सगळ्यांनी कायदा काढा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? 2015. मग सगळे अधिनियम आणि नियमांचे वर्ष नंतर तुम्ही एका याच्यात एकाच पानावर लिहून काढायचे. अधिनियमाचे वर्ष, नियमांचे वर्ष, कोणतं वर्ष आहे काय. याला संमती कोणाची मिळाली आहे? राज्यपालांची. किती दिवस, तारीख किती? संमतीची तारीख 19 ऑगस्ट 2015, जी आपल्याकडे नव्हती आणि आपण लिहून घ्यायला लावली होती. ती एका दुसऱ्या इंग्रजीमधल्या एका कायद्यात आहे. नंतर तो प्रसिद्ध कधी झाला आहे हा अधिनियम? 21 ऑगस्ट 2015 रोजी प्रथम प्रसिद्ध झाला आहे. मग आता याच्या संदर्भात या कायदा येण्याच्या अगोदर अध्यादेश होता. तो अध्यादेश कधी अंमलात आणला होता त्यांनी? 28 एप्रिल 2015. मग अध्यादेशामध्ये जे सांगितलं होतं त्याचं मेन प्राधिकरणामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी तरतूद करण्यासाठी तो अध्यादेश आणला होता. आणि मग हा अधिनियमाच्या तरतुदीमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी असं हेडिंगमध्ये, काळ्या हेडिंगमध्ये दिलंय का? पारदर्शक, कार्यक्षम आणि समयोचित. समयोचित म्हणजे वेळेत, समयोचित नाही, समयोचित टाइमली. म्हणजे त्याला घेतलं होतं पारदर्शक ट्रान्सपरंट, कार्यक्षम एफिशियंट आणि समयोचित टाइमली. याच्यात चौथा पर्याय उत्तरदायित्व आला. तर वरच्या हेडिंगमध्ये उत्तरदायित्व नाही आहे, तो अध्यादेशाच्या हेडिंगमध्ये होता. वरच्या हेडिंगमध्ये कायद्याच्या मेन मुख्य उद्देशात उत्तरदायित्व हा शब्द नाही आहे. तो उत्तरदायित्व येतच शेवटी नंतर, पण हेडिंगमध्ये काय हेडिंग प्रमुख उद्देशमध्ये उत्तरदायित्व शब्द नाही आहे. हे फक्त एक लक्ष राहू द्या. पर्यायामध्ये जर पेपर सेटरनी तसं शक्यतो टाकेल असं सांगताच नाही, पण मुख्य उद्देश हा शब्द टाकेल पेपर सेटर जर इथं प्रश्न तयार करायचा असेल तर. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार 15चा मुख्य उद्देश खालीलपैकी काय नाही, आणि वरचे 3 आणि चौथं उत्तरदायित्व टाकेल. उत्तरदायित्व कोणाचं मुख्य उद्देशमध्ये होतं? पारदर्शकता उत्तरदायित्व आर-टी-आयचं मुख्य उद्देश होतं काळी हेडिंगमध्ये. नंतर कितव्या वर्षी आलाय तो गणराज्याच्या? 66. त्याला गोल केलं ना. त्यानंतर खाली अंमलात कधी आलाय? 28 एप्रिल 2015. हा अंमलात अधिनियम संमत हे कधी झालाय, पब्लिश कधी झालाय? 21 ऑगस्टला. अंमलात कधी आलाय? मग एप्रिल अगोदर की 21 ऑगस्ट अगोदर आहे? का बरं अगोदर? कारण अध्यादेशपासून ते लागू केलेलं आहे त्यांनी. पात्र व्यक्तीला लोकसेवा देणाऱ्या सार्वजनिक प्राधिकरणांना तो लागू आहे. आणि मग त्यानंतर आपण व्याख्या पाहिल्या. मुख्य आयुक्त कलम 13 आणि 13(2) आणि 13(1). 13(1) मध्ये आयोग दिलाय. सक्षम प्राधिकारी म्हणजे शिस्तभंगविषयक प्राधिकारी, त्याला गोल केले. नंतर दुसरा कोण येतात? नियंत्रक अधिकाऱ्याला देखील गोल करून ठेवा. 1 आणि 2 नंबर द्या, कदाचित दिले नसतील आपण. नंतर पुढे विभाग पाहिला. राज्य शासनाचा किंवा सार्वजनिक प्राधिकरणाचा विभाग जनरल येते. पदनिर्देशित अधिकारी पाहिले. त्याच्यामध्ये ज्याने पात्र व्यक्तीला लोकसेवा देणे आहे. आपण पदनिर्देशित अधिकारी नंतर बऱ्याच वेळेस ते घेतलेले आहेत. म्हणजे जबाबदारी कोणावर आहे लोकसेवा देण्याची? पदनिर्देशित अधिकाऱ्यावर, प्राधिकरणावर मुद्दाम शब्द टाकतील म्हणजे. तर प्रथम जबाबदारी पदनिर्देशित अधिकाऱ्यावर. विभागीय आयुक्त म्हणजे कोणत्या अधिनियमांतर्गत, कोणती संहिता? महाराष्ट्र जमीन महसूल. त्याला MLRC शॉर्टमध्ये, MLRC बोली भाषेतला शब्द आहे, MLRC लिहून ठेवा शॉर्टमध्ये. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 कलम 6ला देखील गोल करून ठेवा, कारण तो परीक्षे दृष्टीने फॅक्ट महत्त्वाचा आहे. पात्र व्यक्ती, लोकसेवा प्राप्त करण्यास पात्र असलेली व्यक्ती ही जनरल स्टेटमेंट झालं, आणि त्यामध्ये कोणत्याही कायदेशीर व्यक्तीचाही समावेश होतो. तो कायदेशीर व्यक्तीचा आहे, त्याला गोल केलं आहे, त्याला स्टार केलं आहे ना. नंतर प्रथम अपील अधिकारी पाहिला कलम 8च्या 1 नुसार. मग द्वितीय अपील अधिकारी व्याख्येत दिलाय का त्यांनी? किती मध्ये दिलाय? त्याला ABCD करून घ्या व्याख्यांना सगळ्या इंग्रजीमध्ये. सगळ्या व्याख्या इंग्रजीमध्ये, सगळ्या अधिनियमांच्या नियमाच्या इंग्रजीमध्ये करायच्या.
ABCD, त्या क ख ग मध्ये आपल्याला लवकर बोध होत नाही अरेंजमेंटचा. ABCD मध्ये लवकर बोध होतो की कोणत्या नंबरला कोणतं आहे. तर द्वितीय अपील अधिकारी कलम किती होता? 8चा 2 आणि प्रथम अपील अधिकारी 8.1. हे दोन्ही आपल्याला एकत्र करायचे. नंतर शासन म्हणजे महाराष्ट्र शासन किंवा राज्य शासन. स्थानिक प्राधिकरण ही महत्त्वाची तरतूद आहे. याला आपण स्टार केलं होतं. स्थानिक प्राधिकरण मध्ये आपण 73-74 दुरुस्तीनुसार ते 3+3 6 जे घेतले होते, लक्षात येते ना? 3 म्हणजे 74 मधले 3 शहरी, 73 मधले ग्राम याच्यातले पंचायतमधले, त्याच्या व्यतिरिक्त कोणते प्राधिकरण, नंतर औद्योगिक वसाहत नियोजन प्राधिकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्था, शेवटची इतर स्थानिक स्वराज्य संस्था असे घेतलेत. आणि मग त्यामध्ये विकास प्राधिकरणे आणि सांविधिक हे शब्दाला सुद्धा दुरुस्ती केली. संविधानिक नाही, सांविधिक म्हणजे स्टॅच्युटरी म्हणजेच कायद्यानुसार तयार झालेली एखादी संस्था असेल त्यांचा देखील समावेश स्थानिक प्राधिकरणमध्ये होतो. मग याच्यामध्ये आपल्याला तर हे नाही MSCBचं ते जे आहेत सगळे ते 3 प्रकार ते कंपन्या त्यांच्या. नंतर सार्वजनिक प्राधिकरणची व्याख्या पाहिली. बघा वर कोणतं प्राधिकरण होतं? स्थानिक. खालचं कोणतं आहे? सार्वजनिक. यांच्या व्याख्याचे नंबर खालीवर नका करू परीक्षेत. सार्वजनिक प्राधिकरणमध्ये बघा शासनाचा कोणता विभाग किंवा प्राधिकरणे किंवा राज्यामध्ये भारताच्या संविधानाद्वारे किंवा त्यान्वये राज्य विधिमंडळाद्वारे किंवा शासनाने काढलेल्या अधिसूचनेद्वारे तयार झाली, स्थापन झाली किंवा घटित झाली संघटना, प्राधिकरण, निकाय, महामंडळ किंवा संस्था किंवा एखादी स्थानिक असं आहे. त्याच्यामध्ये शासनाची मालकी असलेली संस्था, सहकारी कंपनी, शासकीय कंपनी, प्राधिकरण आणि याच्यामध्ये अशासकीय संघटनांचा समावेश होतो ज्याला वित्तीय सहाय्य मिळतं शासनाकडून. आता याच्यामध्ये मला सांगा स्थानिक प्राधिकरण मोठं की सार्वजनिक प्राधिकरण मोठं? सार्वजनिक प्राधिकरण हे मोठे आहे कारण त्याच्यामधला भाग हा स्थानिक एक प्रकारे सगळे स्थानिक प्राधिकरण त्याच्यामधला भाग आहे. दिसतंय तुम्हाला? 3 मध्ये तिसरी खच्या 3 मध्ये किंवा गच्या जस्ट वरती स्थानिक प्राधिकरण आहे. म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण सगळे मोठे, स्थानिक प्राधिकरण त्यातला एक छोटासा भाग आहे. पुढे लोकसेवा पाहिला. लोकसेवा कलम 3 नुसार अन्वये सार्वजनिक प्राधिकरण अशी अधिसूचित करण्यात येईल अशी सेवा. नंतर सेवा हक्क सेकंड लाईनला पाहिलं लोकसेवा प्राप्त करण्याचा पात्र व्यक्तीचा हक्क. हे अधिनियमाचं नाव काय? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. त्या लोकसेवा आणि सेवा हक्क ह्या अधिनियमाच्या नावाशी निगडीत आहेत. त्याच्यावर पेपर सेटर इथं प्रश्न काढू शकतो की हे जनरल सगळं माहिती आहे, अवघड सोपं माहिती आहे का? मग लोकसेवा आणि हक्काची व्याख्या कोणत्या कलमात दिलेली आहे आणि मग लोकसेवा म्हणजे कोणत्या कलमांतर्गत दिलेली लोकसेवा? कोणत्या कलमांतर्गत लोकसेवा? व्याख्या कलम 2 आहे आणि कोणत्या अधिसूचित कलम 3 नुसार प्राधिकरण अधिसूचित झाली लोकसेवा. मग द्वितीय अपील अधिकारी पाहिला कलम 8च्या 2 नुसार. नियत कालमर्यादा पाहिली. नियत कालमर्यादा म्हणजे कोणत्या कलमांतर्गत? कलम 3 अन्वये दिलेली अधिसूचित केली कालमर्यादा. मग कलम 3 महत्त्वाचा होतो. सार्वजनिक प्राधिकरण ह्या अधिनियमाच्या प्रारंभापासून किती महिन्याच्या आत ह्या कालमर्यादा घोषित करेल? 3 महिन्याच्या आत. 3 महिने ही कालमर्यादा आहे का? नाही. प्रत्येक लायसन्स परमिटची वेगळे 1 दिवस 2 दिवस आठवडा 15 दिवस अशी काय असेल ती वेगळ्या कालमर्यादा त्या त्यांनी सांगितलेल्या नाहीत. त्याच्यावर त्यांनी त्या सगळ्या कालमर्यादांना काय शब्द वापरलाय? नियत कालमर्यादा म्हणजे ठरवून दिलेली कालमर्यादा. प्रत्येक प्राधिकरणाने काहीतरी कालमर्यादा प्रत्येक सेवेसाठी ठरवून द्यायची आणि ही कालमर्यादा किती दिवसात त्यांनी करायची? अधिनियम आल्यापासून 3 महिन्याच्या आत घोषित करायची. मग त्यामध्ये पुरवित असलेल्या लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम द्वितीय अपील अधिकारी आणि नियत कालमर्यादा ह्या सर्व अधिसूचित करायच्या ह्या 3 महिन्यात. इथपर्यंत आहेत सगळे. नंतर खाली लोकसेवांची सूची किंवा सूचना फलकावर वगैरे प्रदर्शित करण्याची व्यवस्था करेल. इथं जे जनरल स्टेटमेंट आहे काढलं तर 3 1 मधून काढतील, 2 मधून शक्यता कमी आहे. 4 मध्ये आपण पाहिलं पात्र व्यक्तीस 3 गोष्टींच्या व्यवहार्यतेच्या अधीन राहून लोकसेवा पुरविला जाईल. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? जिथं एक प्रकारे बंधन येतात की ती लोकसेवा या कारणास्तव नाही पुरवली जाऊ शकत. कोणत्या आहेत ते? कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिक. आणि याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं. याला चौथा जो पर्याय ना तो खूप कन्फ्युजिंग करणार आहे. कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिकच्या व्यतिरिक्त काय येईल आला तर काहीतरी एकदम जवळच येईल तर त्यांच्या व्यवहार्यतेच्या अधीन राहून. मग तिथं कायदेशीर, तांत्रिक, आर्थिकच्या तिथं जर निवडणूक टाकतील, नैसर्गिक आपत्ती टाकतील तिथं त्याच्याबरोबर त्याच्या जोडीने आलेलं ते या काय आहेत? यांच्या व्यवहार्यतेच्या अधीन राहून लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क राहील. आणि खाली मग पाहिले पदनिर्देशित अधिकारी नियत कालमर्यादेच्या पात्र व्यक्तीला लोकसेवा देईल. म्हणजे लोकसेवा देण्याची जबाबदारी कोणावर आहे? पदनिर्देशित अधिकार. प्राधिकरणावर आहे का? नाही. इथं प्राधिकरण दिलंय का? मग लोकसेवा कोण पुरविल? प्राधिकरण, शासन, पदनिर्देशित अधिकारी, आयोग. लक्षात आलं? खाली परंतु निवडणूक आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी
राज्य शासनास कालमर्यादा वाढवता येईल. मग ही तरतूद निवडणूक आणि नैसर्गिक आपत्ती, कायदेशीर, तांत्रिक, आर्थिक ह्या एक आहेत का वेगवेगळ्या आहेत? वेगवेगळ्या आहेत. ह्या कायदेशीर, तांत्रिक, आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून लोकसेवा पुरवायची. आणि ह्या कारणास्तव ह्या 2 कारणे सांगितले त्यांनी, निवडणूक आणि नैसर्गिक आपत्ती. याच्यासाठी राज्य शासन कालमर्यादा वाढवू शकेल. ह्या 2 कंप्लिटली वेगळे कन्सेप्ट आहेत. पेपर सेटर काय करणार, ते मिक्स करणार आणि आपल्याला पर्यायामध्ये कन्फ्यूज करणार. तर याच्याबद्दल एक विशेष लक्ष राहू द्या. 5 मध्ये नियत कालमर्यादेत हेडिंग नियत कालमर्यादेत लोकसेवा पुरविणे. मग ही लोकसेवा जी पुरवायची ती नियत कालमर्यादा कधीपासून सुरू होणार आहे? अर्ज मिळाल्यापासून. कोणाला अर्ज मिळाल्यापासून? पदनिर्देशित अधिकाऱ्याला अर्ज मिळाल्यापासून. प्राधिकरणाला दिलाय का? नाही. मग अर्ज मिळाला तो काय करतोय? त्याला एक पोच देतोय. त्या पोचमध्ये काय टाकतोय? नियत कालमर्यादा देणार आहे, दिनांक व ठिकाण आणि विशिष्ट अर्ज क्रमांक हा लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत त्यांना कळवला जाईल, समोरच्या जो अर्जदार आहे त्यांना. नंतर त्याला अर्ज आलाय, तो एकतर तो अर्ज मंजूर करील किंवा फेटाळील. म्हणजे मंजूर करील म्हणजे सेवा पुरवेल. एकतर मंजूर करील किंवा फेटाळील. आणि फेटाळायचं असेल तर फेटाळण्याचे कारणं, अपील प्राधिकरण आणि त्यांचा सर्व कार्यालय पत्ता वगैरे जे असेल ते सगळं, अपील करण्याचा कालावधी, हे सर्व 3 गोष्टी त्यांना कळवेल. हे पाहिलं आपण. हे कन्सेप्च्युअली घेतलं होतं कारण RTI मध्ये पण असंच दिलं आहे. हे मंजूर करणं, अपील फेटाळण्याच्या वेळेस त्यांनी कारणं द्यायचे. हे ज्या 3 गोष्टी द्यायच्यात ना, त्या कुणी द्यायच्यात? पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी द्यायच्यात, अपील जर फेटाळत असेल तर. 6 मध्ये पाहिले अर्जाच्या स्थितीची पाहणी. अर्जाची स्थितीची लोकसेवासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक पात्र व्यक्तीला प्राधिकरणाकडून एक विशिष्ट अर्ज क्रमांक आणि ऑनलाईन पाहणी करू शकेल एक गोल करा. म्हणजे आपल्याला आतमध्ये पुन्हा वाचण्याची गरज नाही पडणार. मग ऑनलाईन पाहणी जर करायची म्हणजे ऑनलाईन पाहणी करू शकतो व्यक्ती. आणि हा जो क्रमांक आहे, एक विशिष्ट क्रमांक, ते देतंय कोण? इथं सार्वजनिक प्राधिकरणावर तो पदनिर्देशित अधिकारी कन्फ्यूज होईल. इथं त्यांच्याकडून प्राधिकरणाकडून दिलं जातं आणि ते ऑनलाईन पाहणी करू शकतील. कलम 6 ऑनलाईन पाहणीसाठी कलम नंबर काय? तर हे सोपे प्रश्न राहतील. RTI RTS हे सगळे कलम, कायदे, अधिनियम जिथे येतो ना तिथं सगळे प्रश्न व्यवस्थित करायचे. अधिनियम, नियम यांच्यामध्ये फरक आहे. अधिनियम म्हणजे ॲक्ट, कायदा, अधिनियम. आणि नियम त्या कायद्याअंतर्गत, त्या अधिनियमांतर्गत जे बनतात ते नियम. आणि त्या नियमाच्या खाली येतात नोटिफिकेशन का आदेश. थोडंसं हो आपण. सगळ्यात वरती राज्यघटना. राज्यघटना. नंतर केंद्राचा अधिनियम. नंतर सुप्रीम कोर्ट निकाल. हे थोडंसं राज्याच्या बरोबर. राज्य अधिनियम. मग हायकोर्ट निकाल. जनरल हायरार्की अशी. मग ह्या अधिनियमांतर्गतचे नियम. कोणत्या अधिनियमांतर्गतचे नियम? मग याला आपण अधिनियम जर कोणताही घेतला, अधिनियमलाच ऍक्ट म्हणतात. एखादा ऍक्ट, त्याच्या खाली येतात नियम. नियम म्हणजे काय? रूल. मग नोटिफिकेशन. नोटिफिकेशनला काय शब्द आहे? नोटिफिकेशन अधिसूचना आहे काय? अधिसूचना, नोटिफिकेशन. आता तो शब्द मला प्रॉपर माहीत नाही मला याच्यातला. नियम, अधिसूचना, नियम, अधिनियम, नियम, बहुतेक अधिसूचना किंवा नोटिफिकेशन असं काहीतरी असेल एक, याच्या खाली येतं. तो शब्द मला नाही आठवते. आणि आदेश, असे सगळे येतात हायरार्की. आदेश जनरली ऑथॉरिटी काढते, नोटिफिकेशन शासन काढतं, नियम शासन विधानमंडळात पास करतं, आणि कायदा हा प्रॉपर त्यांची वोटिंग बिटिंग होऊन तो पास झाला पाहिजे. आणि याच्यावर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये हायकोर्टचे निकाल, सुप्रीम कोर्टचे कुठं अरेंजमेंट आहेत. म्हणजे जनरली एक जनरल अंडरस्टँडिंगसाठी एक्झॅक्टली ते म्हणजे बऱ्यापैकी अशा गोष्टी फॉलो होतात. आता याच्यात काय होतं, कधी कधी केंद्रीय हे जे आहेत हायकोर्ट निकाल आणि राज्य अधिनियममध्ये काही चुकीच्या गोष्टी वाटल्या तर हायकोर्ट सांगतं की त्या रद्दबाद करतं. पण ती स्पेशल तरतूद झाली. जनरल हायरार्की अशी, जनरल हायरार्की. सुप्रीम कोर्टचा निकाल सगळ्याच्यावर असतो. सुप्रीम कोर्ट ही केंद्राच्या अधिनियमच्या तरतुदी काही जर वाटल्या तर रद्दबाद करू शकतो. त्या कोणत्या करतं? जे राज्यघटनेला बाधक आहेत त्या करतं फक्त. त्या मनाला वाटेल तशा नाही.
कारण एखादं जर काय हे जे केंद्रीय अधिनियम किंवा कोणते अधिनियम हा लोकसभेने विधी प्रॉपर पास केलेला असतो जनतेच्या ह्यानी. त्याच्यावर शक्यतो सुप्रीम कोर्ट ते बदलत नाही. पण ते सांगतं की हे तुमचं राज्यघटनेच्या बाधक आहे. त्याच्यामुळे ते आम्ही स्ट्राईक डाऊन करतो किंवा रद्द करतो किंवा हे असे काही स्पेसिफिक रिझन असतात तरच ते रद्द करतात. पण जनरल हायरार्की अशी आहे. म्हणजे अशा हायरार्की दिलेल्या नाहीत अशा स्पेसिफिकली कुठं, पण एक अशा प्रकारे फॉलो होतात सगळ्या गोष्टी. कारण सुप्रीम कोर्टचा निकाल पूर्ण भारतभर लागू आहे. राज्य अधिनियम महाराष्ट्रासाठी लागू आहे. आणि ज्यावेळेस अधिनियममध्ये एखाद्या गोष्टी करायच्या त्या सुप्रीम कोर्टच्या प्रिव्हियस निकालाला बाधक नसाव्यात शक्यतो. जर करायचे असेल तर मग ते मध्ये दिल्लीचे प्रकरण झाले. दिल्लीमध्ये त्यांचे गव्हर्नमेंटनी हायकोर्टच्या किंवा सुप्रीम कोर्टच्या निकालाला टाळण्यासाठी मुद्दाम वेगळे कायदे आणले वगैरे वगैरे, आणि त्यातून ते वेगळे त्या गोष्टी अपवादात्मक ठरतात. इन जनरल तरतुदी अशा आहेत. नंतर पुढे अर्ज स्थिती पाहणी झालं. 7मध्ये पाहिजे लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे. आता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे हा कोणी करायचा वापर? सार्वजनिक प्राधिकरणाने. त्यासाठी प्रेरणा कोण देणार आहे? शासन हे सार्वजनिक प्राधिकरणाला प्रोत्साहन व प्रेरणा देणार आहे. 8मध्ये पाहिलं अपील प्राधिकरणाची नियुक्ती. अपील प्राधिकरणाची नियुक्ती कोण करतंय? सार्वजनिक प्राधिकरण. शासन करतंय का? नाही. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी बाकीचे गट केलेत. मग सार्वजनिक प्राधिकरण 2 जणांची नियुक्ती करणार आहे. कोणाची? प्रथम अपील अधिकारी आणि द्वितीय अपील अधिकारी. मग पदनिर्देशित अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करणार आहे? पदनिर्देशित अधिकाऱ्याची पदस्थापना किंवा स्थापन ते सार्वजनिक प्राधिकरणच करणार आहे. कलम 3 मध्ये त्यांनी सांगितले ना, काय सांगितले? पदनिर्देशित अधिकारी वगैरे अधिसूचित करील. सार्वजनिक प्राधिकरणाची जबाबदारी आहे. प्रथम अपील, द्वितीय अपील अधिकारी वगैरे वगैरे. मग याचाच त्याची फोड पुढे केली यांनी सार्वजनिक प्राधिकरणाचं. तुम्ही जर पाहिलं ना 3 मधलं बघा, सगळ्यात अगोदर त्यांनी पदनिर्देशित अधिकारी दिलाय. पदनिर्देशित अधिकाऱ्यासाठी 5 केला. प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारीमध्ये 8 आणि त्याच्या संदर्भात ते कलम घेतलेत त्यांनी. आता प्रथम अपील अधिकारी हा कोणत्या दर्जाच्या पेक्षा खालचा नसावा? गट ब च्या किंवा त्याच्या बरोबरच्या दर्जापेक्षा खालचा नसावा, परंतु कोणापेक्षा वरिष्ठ असावा? पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा वरिष्ठ असावा. हे आपण आपल्याला बाजूला समजण्यासाठी काही गोष्टी लिहिल्या होत्या. त्या जर नसत्या लिहिल्या तर आतमध्ये नेमकी कळणार नाही. मग आपण उदाहरण त्याला पण ऑड घेतलं होतं. आपण काय घेतला होता? प्रथम अपील अधिकारी आपलं अर्ज आहे सार्वजनिक पदनिर्देशित अधिकारी कोण घेतला होता? नायब तहसीलदार. मग प्रथम अपील अधिकारी कोण घेतला? तहसीलदार. मग हे त्या हिशोबाने जर उदाहरण पाहिलं तर मग आपल्याला ते बाजूला लिहिलेला असा अर्थबोध होतो. मग सार्वजनिक प्राधिकरण द्वितीय अपील अधिकाऱ्याची देखील नियुक्ती करू शकतो, मात्र ते कोणापेक्षा वरिष्ठ असावं? प्रथम अपील अधिकारी. ह्या 8मध्ये अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती कलम नंबर महत्त्वाचा आहे. 9मध्ये अपील आणि अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती कलम नंबर खालीवर करतील ते 8 आणि 9, तर ते लक्ष राहू द्या. 9मध्ये 9मध्ये अपील किती दिवसात करायचे? पहिलं अपील 30 दिवसात. आपण पाहिले तो जो पदनिर्देशित अधिकारी त्यांनी अर्ज फेटाळा, चुकीची माहिती काय दिली, तर त्या संदर्भात सगळ्या गोष्टींसाठी अपील जर करायचं असेल तर प्रथम अपील अधिकारी म्हणजेच नायब तहसीलदारकडून तहसीलदारकडे अपील किती दिवसात? 30 दिवसात. अपवादात प्रकरणी 90 दिवस वगैरे त्याचं सोडून देऊ. मग प्रथम अपील अधिकाऱ्याकडे तहसीलदाराकडे ते अपील आलंय तर त्यांनी किती दिवसात फेटाळायचं किंवा एक प्रकारे निकाली देखील लावायचं? 30 दिवसात त्यांनी त्या गोष्टीत करायचं. मग त्यानंतर तिथं एखादं अपील फेटाळले त्यांनी, तर अपील फेटाळण्याला पुन्हा अपीलमध्ये जायचं आहे, तर तो किती दिवसात जाईल तिथून पुढे? 30 दिवसात. कोणाकडे? द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे. द्वितीय अपील घेतात तर आपण कोण घेतला होता? उपजिल्हाधिकारी. आणि मग आता उपजिल्हाधिकाऱ्याला त्या अपिलावर निर्णय द्यायचा. तो किती दिवसात देणार आहे? 25 दिवसात. ही ऑड तरतुदी ही लक्षात आल्या? विचारले तर हे जनरल विचारतील. ती मधली ऑड तरतुदीकडे लक्ष नको द्यायला आताच, किंवा जनरल नाही दिलं तरी, कारण तिथं प्रश्न तयार होणार नाही प्रॉपर. आता हे जे हा जो 5 नंबरचा एक त्यात तरतूद होता, ह्या अपिली अधिकाऱ्यांना अधिकार कोणाचे असतील? दिवाणी न्यायालयाचे असतील. फक्त 2 अधिकार सांगितले, दस्तऐवज आणि अभिलेख सादर करण्यास फारवणे. दस्तऐवज आणि अभिलेख सादर करण्यास आणि त्याची तपासणी करणे, म्हणजे आलेले दस्तऐवज तपासणी. बरोबर? दस्तऐवजांचा शोध घेण्यास वगैरे नाही सांगितलेलं. दस्तऐवज आणि अभिलेख सादर करण्यास. लक्षात, मी फक्त तुमचं अटेन्शन करतोय कारण हे 2 करणं सोपं आहे. शोध एखाद्या डिपार्टमेंट म्हणते आमच्याकडे नाहीच आहेत दस्तऐवज, तर मग तिथं डिपार्टमेंट ते दस्तऐवज शोधायला कोणाला पाठवायचं? ते नाही म्हणते तर तेच ॲक्सेप्ट करायचं आहे का? लोकसेवक आपला नागरिक म्हणतोय त्यांच्याकडे आहे, मी अर्ज दिला आहे, हे डिपार्टमेंट म्हणते नाही. किंवा एखादं लायसन्ससाठी आहे तर त्यांच्याकडे लायसन्स कुठं ठेवले जुन्या कॉपीमध्ये, विभाग म्हणते नाही येत आमच्याकडं, कधी आलेच नाही पूर्वीचे जुने डॉक्युमेंट.
अशा वेळेस शोध घेण्यासाठी, पण शोध घेण्यासाठी हे अपील अधिकाऱ्यांना अधिकार नाहीत, ते आयोगाला अधिकारी. आयोग सांगेल, एखाद्या व्यक्तीला सांगेल, दुसऱ्या विभागाच्या अधिकाऱ्याला सांगेल, एखाद्या अतिरिक्त जिल्हाधिकारी सांगते की ह्या इथं जाऊन याचा शोध घ्या, म्हणजे सर्च करा आणि तो आमच्याकडे हजर करा. पण यांना शोध घेण्याचा अधिकार नाही. मध्ये सुनावणीसाठी समन्स पाठविणे, मग त्या व्यक्तीला सुनावणीसाठी समन्स पाठवतील. इथपर्यंत ह्याच तरतुदी लक्षात ठेवा. मग बाकीचे उरलेल्या सगळ्या आयोगाला आहेत, हे असं बेटर पडेल लक्षात ठेवायला. शास्ती पाहिला आहे. आता ही शास्तीमध्ये जो पदनिर्देशित अधिकारी त्यांनी सेवा पुरवली नाही किंवा लोकसेवा देण्यास कसूर केली, तर त्याला शिक्षा किती आहे? 500 ते 5,000. कोण देणार आहे शिक्षा? मग हा प्रथम अपील अधिकारी ला गोल केलंय का? ते प्रथम अपील अधिकाऱ्याला गोल केलंय का? मला वाटतं मी सांगितलं की नाही, तर लक्षात नाही. प्रथम किंवा ते जिथं बाजूला शिक्षा लिहिली तिथं लिहून ठेवा, प्रथम अपील अधिकाऱ्याने शिक्षा द्यायची. नंतर खाली मध्ये एक्सप्लेनेटरी दिले वरच्याचं, की द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे ही गोष्ट गेल्यानंतर तो त्या वरच्याच्यात एक तर बदल करील, 30 ठेवील, त्याला जे वाटेल तशा गोष्टी करू शकतो. नंतर 2 मध्ये पाहिले आपण 10च्या, प्रथम अपील अधिकाऱ्याने हा पदनिर्देशित अधिकारी त्याला वाचवायचा प्रयत्न केला. त्याचा मित्र होते दोघं MPC मधलेच, फक्त एक जण पुढं मागं पोस्ट असेल तर. मग वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा ते स्वतःनी प्रथम अपील अधिकाऱ्यांनी वारंवार कसूर केली असेल, तर मग असे आयुक्तांचे वगैरे मत झाले, तर त्या प्रथम अपील अधिकाऱ्याला किती रुपये शिक्षा आहे? 500 ते 5,000. ही दोघांना शिक्षा सारखीच आहे. ही शिक्षा नायब तहसील आणि तहसील, उदाहरण घेतले आपण, नायब तहसील आणि तहसीलदारला मिळते. उपजिल्हाधिकाऱ्याला शिक्षा सांगितली का आणखीन कुठे? नाही सांगितली. 11 मध्ये पाहिले शास्ती वसूल. हां, ती ऑड तरतुदी आहे. जनरली द्वितीय अपील अधिकारी हा वरिष्ठ अधिकारी असतो, तर तो एक निरीक्षण प्रकार आहे. ते जर ऑड तरतूदच ती इट्स स्वतःच हे ती कसं, तसं लॉजिकली अपील अधिकाऱ्यांना शिक्षा द्यावी की नाही हाच प्रश्नचिन्ह येतो. जनरली बाकीच्या कायद्यांमध्ये अपील अधिकाऱ्यांना शिक्षा नाहीत कधी, द्वितीय जाणार आहे. पण कायद्यामध्ये, बाकीच्या इतर कायद्यांमध्ये अपील अधिकाऱ्यांना शिक्षा नाही आहेत. पण ह्या प्रथम अपील अधिकाऱ्यांनी फक्त काय केलंय, खालच्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. यांनी अजून केलंय की जो द्वितीय अपील अधिकारी असेल त्याचे आणि खालच्यांचे एवढे संबंध नाही किंवा त्याला अनुभवातून तो जरा जास्त कायदेशीर तरतुदीचं पालन करेल. कारण अपील अधिकारी एक प्रकारे थोडीशी क्वासी ज्युडिशियल पोस्ट आहे, त्यांना काहीतरी नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे पालन करायचे. आणि ही द्वितीय अपील अधिकारी शिक्षण ही ऑड तरतूद आहे, परीक्षक विचारणार ना त्याच्यामुळं. 11 मध्ये शास्ती वसुलीची कार्यपद्धती. तर शास्तीची यांना झाली कोणाला? पदनिर्देशित आणि प्रथम अपील वाल्याकडे. त्यांच्याकडून किती दिवसात त्यांनी भरायची? नाही भरल्यास वेतनातून वसूल. 12 पाहिलं, वारंवार केल्या जाणाऱ्या कसूरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्याला वगैरे जबाबदारी निश्चित करणे. मग हा वारंवार कसूरी जे आपण पाहिला कसूर, त्याला काय घेतलं होतं? वारंवार कसूर म्हणजे काय? 10% कशाच्या? एका वर्षात त्यांच्याकडे जेवढे प्रकरण आले त्यामध्ये 10% जर 10% प्रकरणांमध्ये तो कसूर होत असेल तर तो वारंवार कसूर. हे एकदम फॅक्च्युअल डाटा परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. पण इथं सक्षम प्राधिकारी हा पदनिर्देशित अधिकाऱ्याने जे द्यायचं त्यामध्ये वारंवार जर कसूरीबद्दल द्वितीय अपील अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची नोटीस बजावेल किंवा त्याच्यावर कारवाई करू शकेल. ही कारवाई जी आहे ही प्रथम अपील अधिकाऱ्यावर आहे का? ही वारंवार कसूरीची शिक्षा 15 त्याचे जे आहे वारंवार कसूरीची, ती प्रथम अपील अधिकाऱ्यावर आहे का? मग ही तुम्हाला फक्त म्हणजे लक्ष वेधतोय मी तिथं, कारण ते हा जो आहे शिस्तभंगाची वगैरे आहे, तर हा द्वितीय अपील अधिकारी याला सांगतोय सक्षम प्राधिकाऱ्याला की असं झालंय, हा आपल्या पदनिर्देशित अधिकारी आहे, हा वारंवार कसूर करून राहिलाय, हे आपल्या निदर्शनास आणून दिलं जाते. मग हे प्राधिकरण काय तो शब्द, सक्षम प्राधिकारी मग ठरवेल पुढच्या 15 दिवसात की याला पुढे काय करायचं. ही 15 दिवस काय, 15 दिवस कालावधी आपण लिहिला होता. कारणे देवा, त्याच्या विरुद्ध पदनिर्देशित अधिकारी त्याच्या शिस्त विभाग वगैरे कारणे दाखवा नोटीस. मग त्याला बाजूला 15 दिवस ही नोटीस द्या. कारणे लिहिलंय तुम्ही, कारणे दाखवा नोटीस म्हणजे बाजूला.
इथं इथं काय होतं याच्यात ना पेपर सेटर कन्फ्यूज वाले प्रश्न काढील. एक तर सक्षम प्राधिकारीसाठी दुसरा शब्द वापरेल आयोग, ते आपण पाहिलं. नंतर सक्षम हे जो आहे प्राधिकारी त्याला कोण कळवणार आहे, इथे एक ट्रॅप राहील. द्वितीय अपील अधिकारी कळवणार आहे आणि कळवल्यानंतर तो किती दिवसात किती दिवसांची नोटीस काढणार ती? 15 दिवसांची पदनिर्देशाधिकार नोटीस काढली. मग 15 दिवसात त्यांनी आता ह्या 15 दिवसात नोटीसचा अर्थ असा घ्यायचा की 15 दिवसात त्याला कारणे द्यायचे. 15 दिवसाची कारणे दाखवा नोटीस आहे. कदाचित मला वाटतं मागच्या लेक्चरला आपण 15 दिवसात नोटीस काढायचं घेतलं होतं, पण 15 दिवसात त्या व्यक्तीला कारणे द्या अशी नोटीस असणार आहे. कारणे दाखवा नोटीस. आणि मग त्याला जर नाही पटलं तर मग त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करू शकेल. नंतर त्या व्यक्तीला म्हणजे कोण पदनिर्देशित अधिकाऱ्याला जर त्याचे कारण अभिवादन म्हणजे त्याला त्याचे कारण त्याचं म्हणणं मांडायचं तर ते किती दिवसात मांडणार आहे नोटीस मिळाल्यापासून? 15 दिवसात. आणि तरी नाही पटलं तर मग ते प्राधिकारी विभागीय चौकशी सुरू करेल. आता मग परंतु त्याला व्यवस्थित कारणं दिसून आले तर ती नोटीस मागे घेणे वगैरे ते सगळे विधिसंमत असेल एक जनरल तरतुदी. 13 मध्ये पाहिलं आयोग गठीत करणे. राज्य शासन आयोग गठीत करील. कोणतं नाव काय आयोगाचं? महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करील. नंतर जोपर्यंत आयोग गठीत केले जात नाही तोपर्यंत प्रत्येक विभागाच्या विभागीय आयुक्ताकडे त्याचा कार्यभार असेल त्याच्याकडे. आयोग पुढील व्यक्तींचा मिळून बनलेला असेल. आयोगमध्ये मग आयुक्त कोणाचा बनतो? आयुक्तांचा मिळून बनतो. मग आयुक्त मग एक मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त. मग मुख्य आयुक्ताचं नाव काय? राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त. आणि तो मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला आहे. ते मुंबई शहर आणि उपनगरला एक स्टार करून ठेवा. हे त्याला त्याची ज्युरिस्डिक्शन दिली. म्हणजे पुण्याच्या केस, नागपूरच्या केस, संभाजीनगरच्या केस तो नाही पाहणार. आणि ख मध्ये पाहिले प्रत्येक महसुली विभागासाठी एक स्वतंत्र एक राज्य सेवा हक्क आयुक्त असेल. नंतर राज्यपाल यांची आयुक्तांची नेमणूक कशी करील? कोण करील? राज्यपाल करील समितीच्या शिफारसीनुसार. समिती कशी? RTI प्रमाणे. मुख्यमंत्री, अध्यक्ष, विधानसभेतील विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, विधानसभा, विधान परिषद कन्फ्यूज होऊ नका. आणि तिकडं केंद्रात RTI मध्ये केंद्रात का होतं? लोकसभा होती. नंतर आपण पाहिलंय जो विरोधी पक्ष नेता म्हणून सर्वात मोठ्या गटाचा जो एक नेता असेल तो विरोधी पक्ष नेता म्हणून मानला जाईल. नंतर शासन हे जे आहेत आयुक्त यांना दोन गोष्टींची माहिती पाहिजे. एक शासनाचा अनुभव आणि किंवा सार्वजनिक प्राधिकरणाचा चांगला अनुभव पाहिजे. अनुभव किंवा ज्ञान पाहिजे. केले आपण तिथं 5 नंबरला होतं बघा. आणि हेच RTI मध्ये 10 कारणं होती. इथं फक्त 2 घेतलेत. शासन आणि सार्वजनिक प्राधिकरणाचा ज्ञान व अनुभव पाहिजे. नंतर तो आमदार खासदार असणार नाही, लाभाचे पद धारण करणार नाही, उद्योगधंदा किंवा व्यवसाय चालवणार नाही. हे आपण जनरल खात्याच्या तरतुदी पाहिल्या. म्हणजे इथं येऊ शकता 6 नंबरला एक टिक करून ठेवा. म्हणजे स्टार इतकं नाही पण आहे इथं पेपर सेटर विचारू शकतो. 7 मध्ये पाहिले मुख्यालय कुठे आहे आयोगाचं? मुख्यालय मुंबई येथे असेल आणि आयुक्तांची कार्यालय प्रत्येक महसुली विभागांमध्ये असतील. याला तर मुंबई हे फॅक्च्युअल डाटा आहे. स्टार 10% जिथं होतं तिथं 10% लिहिलं होतं बाजूला आपण. इथं होतं का पुढं होतं? 10% पुढे होतं कुठंतरी. बरं. 14 मध्ये पदावधी व सेवेच्या शर्तीमध्ये आपण पाहिलंय. यांचं किती वर्षांपर्यंत सेवेत राहू शकतात? 5 वर्ष आणि 65 वर्ष. इथं 62 वगैरे असं काही दिलंय का? नाही. मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त यांना सगळ्यांना कालावधी किती आहे? 5 वर्ष आणि 65चा ठेवला आहे. नंतर राज्यपालासमक्ष शपथ घेतील. राज्यपालांसमक्षच्या बरोबर एक आणखीन जोड वाक्य दिले त्यांनी, किंवा राज्यपालाने प्राधिकृत केलेला अधिकारी. तर ते किंवा त्याने प्राधिकृत केलेला अधिकारीच्या वतीने असो, त्याच्यावर त्याला आपण फोकस नाही करत. बेसिकली राज्यपालाला तो रिप्रेझेंट करतो. राज्यपालासमोर बेसिकली साक्ष घ्यायची, आपलं हे घ्यायची, शपथ घ्यायची. शपथ प्रतिज्ञा घेईल आणि स्वाक्षरी करेल. मग राजीनामा द्यायचा तर कोणाला उद्देशून? राज्यपालाला उद्देशून सैनिशी लेखी राजीनामा. नंतर आता खाली नंतर आपण पाहिलं त्यांना वेतन व भत्ते. जर मुख्य आयुक्ताला वेतन व भत्ते कोणासारखे? मुख्य माहिती आयुक्त का राज्य मुख्य माहिती आयुक्त? लक्षात आलंय? मुख्य माहिती आयुक्त आहे का? मुख्य माहिती आयुक्त म्हणजे कोणता होतो? केंद्रातला होतो RTI मध्ये. तर लक्षात येते इथं काय? राज्य मुख्य माहिती आयुक्त म्हणजे राज्यातला मुख्य माहिती आयुक्त. मग पेपर सेटर ते शब्द टाकणार ना मुद्दाम. आणि मग इतर आयुक्त जे आहेत RTS अंतर्गतचे त्यांचे वेतन व भत्ते कोणासारखे आहेत? मुख्य सचिव पण इतर आहेत. मुख्य सचिव एक्स्ट्रा पे ग्रेड असतं त्यांना, त्यांचे एवढे आहेत.
नंतर आपण पुढे पाहिलं 15 नंबरला मुख्य आयुक्तास किंवा त्यांना जे आहेत त्यांना पदावरून दूर करणे किंवा आयुक्तांना राज्यपाल त्यांना पदावरून दूर करू शकतो आणि खाली कारणं सांगितलेत जे की RTI मध्ये देखील आहेत. अमुक्त नादार, नैतिक अधपतनाचा दोषी, वेतनी इतर वेतनी सेवा, शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या दुर्बल जर राज्यपालांच्या मते. ड मध्ये पाहिलं आर्थिक हितसंबंध जर असतील तर त्यास पदावरून दूर करता येईल. कोणाला दूर करता येईल? राज्यपालाला त्याला पदावरून दूर करता येईल. लक्षात येते वाचताना आपण कसं वाचले? अगोदर राज्यपालांना दूर करता येईल असं वाचलं होतं, मग आतमधले अंडरलाईन केलं त्या. आता हे जरी असेल तरी मात्र एक चौकशी केली जाईल उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीमार्फत. ही चौकशी जी आहे ती राज्यपाल सुचवणार आहे की राज्य शासन सुचवणार आहे? राज्य शासन ती चौकशी सुचवणार आहे. मग ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीमार्फत ती चौकशी झाल्याखेरीज त्यांना पदावरून दूर करता यायचं नाही. ह्या यांच्या आता इथं काय पेपर सेटर इंटरलिंक किंवा इंटरप्रिट जाणार नाही. 15 1 अगोदर आणि 15 2 अगोदर यांच्यामधला फरक. त्याच्यामुळे आपण काल फक्त एक काहीतरी ओझरतं सांगितलं होतं, ते नंतरची गोष्ट. 16 मध्ये आयोगाचे अधिकार व कार्य. सगळ्यात महत्त्वाचे अधिकार त्यांनी काय सांगितलेत? महत्त्वाचे अंमलबजावणीची सुनिश्चिती आणि लोकसेवा देण्याची सुनिश्चिती करण्याकरता राज्य शासनाला सूचना देणे. हे अधिकार हे ॲक्च्युली आयोगाचं कर्तव्य आहे. अधिकार पण नाही, ते त्यांचं कर्तव्य आहे. शासनाला राज्य शासनाला सूचना देणं. कोणत्या 2 बाबीत? अंमलबजावणी आणि लोकसेवा देण्याची सुनिश्चिती या बाबतीत. आणि मग बाकी खालच्या गोष्टी त्यांच्या अधिकारांमध्ये येतात. लोकसेवा देण्यात कसूर केल्याबद्दल वगैरे प्रकरण निकाल काढण्यासाठी निर्देशन देणे, कार्यालयाची तपासणी, विभागीय चौकशी शिफारस. जर लोकसेवा देण्याच्या कार्यपद्धतीत बदल करायचा असेल तर त्या विभागाच्या सचिवाबरोबर चर्चा करून मग नवीन कार्यपद्धतीबद्दल सुचवणे, उपाययोजना करणे, संनियंत्रण करणे, कलम 18 अंतर्गत आपल्याला सुनावणी घेणे, त्यावर निर्णय देणे या बाबतीत आहे. आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये हे दिवाणी न्यायालयाचे अधिकार कोणत्या अधिनियमांतर्गत आहेत किंवा कोणत्या कोड अंतर्गत? 1908चा दिवाणी प्रक्रिया संहिता. ह्या दिवाणी प्रक्रिया आणि फौजदारी प्रक्रिया संहिता ज्या असतात त्यातले दिवाणी प्रक्रिया. आता फौजदारीचं नाव बदललेलं आहे, BNSS झालंय. नंतर त्यांनी यांना काय आयोगाला अधिकार आहेत? व्यक्तीला समन्स पाठवणे, म्हणजे त्याला पत्र लिहून तुम्ही हजर व्हा, नाही झाल्यास हजर राहण्यास भाग पाडणे, म्हणजे त्याला कोणीतरी पकडून आणा एक प्रकारे, म्हणजे तशा प्रकारे थोडंसं. शपथेवर तोंडी किंवा लेखी साक्षी पुरावा घेणे, लिहून द्या की तुम्ही असं असं घेतात, आम्ही तुमचा साक्षी पुरावा घेतोय, मी हाच व्यक्ती वगैरे. दस्तावेजांचा शोध घेण्यास आणि तपासणी करण्यास फरमाविणे. शपथपत्रावर साक्षी पुरावा घेणे, शपथपत्रावर त्याच्याकडून लिहून घ्यायचं मी हाच आहे, मी असाच आहे. नंतर पुढे न्यायालयाकडून किंवा वेगवेगळ्या कार्यालयांकडून एखाद्या माहितीची अभिलेख प्रत मागवणे, कारण न्यायालय आणि कार्यालय यांच्याकडे त्या वेगवेगळ्या प्रती असू शकतात. साक्षीदारांसाठी किंवा दस्तावेज तपासणी करता समन्स काढणे, मग साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी साक्षीदाराला बोलवतात, दस्तावेजी तपासणी करण्यासाठी ज्यांच्याकडे दस्तावेज आहेत ते दस्तावेज घेऊन बोलवतात व्यक्तींना, अधिकाऱ्यांना त्या तपासणी करणे. हे अधिकचे अधिकार आहेत हे आयोगाचे. सेम अशाचा अधिकार RTI अंतर्गत आयोगाचे देखील आहेत, RTIचे. नंतर 17 मध्ये आपण पाहिले आयोगाची शिफारशी शासनाने केलेली कार्यवाही. आयोगाने जर शिफारस केली असेल तर त्याची कार्यवाहीची माहिती किती दिवसात परत आयोगाकडे पाठवल? 30 दिवसात. आता इथं काय करते आयोग? शिफारस करते, राज्य शासन त्या शिफारशीवर कार्यवाही काय केली काय नाही ते किती दिवसात कळवतोय? 30 दिवसात कळवतोय. त्याच्यामुळे ही वेगळी तरतूद आहे. नंतर 18ला पाहिले आयोगाकडे अपील करणे. आयोगाकडे अपील किती दिवसात करायचं? जनरल तरतूद. आयोगाकडे अपील कोण करते? पात्र व्यक्ती आणि पदनिर्देशित अधिकारी. मग तो प्रथम अपील, द्वितीय अपील किंवा असे बाकीचे का नाही करत आहेत? ते जे आहे आपल्याला शिक्षा कोणाकोणाला होत आहेत? 500 किती? 500 रुपये आणि किती? 500 रुपये आणि 5,000 आहे ना. ती शिक्षा कोणाकोणाला होते? पदनिर्देशित अधिकारी. आणि मग प्रथम अपील अधिकाऱ्याला अपील नाही करतायत का? का नाही करतायत? ते प्रथम अपील अधिकाऱ्याला शिक्षा कोण देते? बघा बरं, प्रथम अपील अधिकाऱ्याला शिक्षा कोण देते? जे शिक्षाचं होतं ना तिथंच खाली होतं ते.
तुमचा मुद्दा मी इथे लक्ष वेधले, कारण हे परीक्षेत ज्यावेळेस पर्याय येतात ना त्यावेळेस ते कन्फ्यूज करणारे घटक आहेत. थोडक्यात आयुक्त ते थोडक्यात जे आहे ते आयुक्त ते शिक्षा कोणाला देणार आहेत? प्रथम अपील. मग त्यांनीच जर दिली तर त्यांच्या विरुद्ध अपील कशाला करायचंय? त्यांनीच जर शिक्षा दिली तर अपील करायची गरजच काय? लक्षात आलंय? त्यांना शिक्षा देणारी ऑथॉरिटीज खूप मोठी आहे, जे आपल्या याच्यातली आयोग आहे. आयोगाच्या वर काय अपीलची गरज नाही, कारण स्वतःच त्यांनी म्हणजे एकदम अल्टिमेट शेवटची डायरेक्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जजनी शिक्षा दिल्यासारखं एक प्रकारे असं या कायद्यासाठी हे झाले आयोग. त्याच्यामुळं अपील सध्या जे करतायत तो पात्र व्यक्ती का करतोय? कारण मला सेवा बरोबर नाही मिळाली. पदनिर्षेध अधिकारी का करतोय? तुम्ही मला शिक्षा दिली. मग हां, त्याच्यामुळे तो शेवटचा अपील म्हणून तो कोणाकडे जातोय? आयोगाकडे जातोय. आता याच्यानंतर दिले आयोगाने हा जो आहे त्यांच्याकडे अपील आले ते निकाल, अपिलाचा निकाल किती दिवसात लावायचा आहे? 90 दिवस. मग ते निकालामध्ये सगळ्या जर असेल तर त्या व्यक्तीला माहिती द्या किंवा पदनिर्षेध शिक्षा झाली तर त्याच्यात बदल करा, हे सगळं सुचवू शकेल. नंतर त्याला पदनिर्देशित अधिकारी शिक्षा झाल्यास द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अपील करतोय का? सॉरी, प्रथम अपील अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी द्वितीय अपील अधिकारीकडे अपील करतोय की एकदा बघा बरं. तो करतोय का? द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अपीलची प्रोसिजर होती. किती पानावर? शास्तीमध्ये प्रथम अपील अधिकाऱ्याने पदनिर्देशित अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न केला होता. नाही, पॅन नंबर किती? 6 वर 12 मध्ये का? हां. तर अपील आहे तिथं त्याला माहिती, त्याचे 500 रुपये 5,000 वर त्याला अपील याच्याकडे करता येईल, द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे. आणि मग द्वितीय अपील अधिकाऱ्यांनी जर तीच ठेवली तर त्यांनी कोणाकडे करायचे? आयोगाकडे. हे आणि मग ते तर हे जो व्यक्ती आहे व्यक्तीला तर अपीलाला काही प्रोसिजर नाही, फक्त डिपार्टमेंटमधला जो पदनिर्देशित अधिकारी त्याची तरतुदी व्यवस्थित पाहायच्या. अपीलच्या 2 लाईन गेल्यात, एक व्यक्ती नागरिक किंवा जो जाणार आहे तो व्यक्ती, आणि दुसरी पदनिर्देशित अधिकारी. व्यक्तीला तर सरळ सरळ जायचंय, त्याला काय मध्ये काही ऑब्स्टॅकल नाही. पदनिर्देशित अधिकाऱ्यालाच थोडंसं सांभाळून जायचं. आणि मग प्रथम अपील अधिकाऱ्याला तसं अपीलच्या प्रोसिजर्स नाही, कारण त्याला शिक्षा देणाराच डायरेक्ट आयोग आहे. लक्षात येते ना? म्हणजे त्या हळूहळू 2 ब्रँचेस आणि मग शेवटी तिसरी ब्रँच निघते प्रथम अपील अधिकाऱ्याची. प्रथम अपील अधिकाऱ्याला शिक्षा देणाराच आयोग आहे, त्याच्यामुळे त्यांना अपीलाचा स्कोपच नाही पुढे. म्हणजे हे फक्त ज्यावेळेस परीक्षेत पर्याय येतात त्यावेळेस हे थोडं जनरल अंडरस्टँडिंगसाठी एक सांगितलं. आपला सगळा अभ्यास झालाय, सगळं झालंय, फक्त आपण एक जो गुंता आहे प्रॅक्टिकली प्रॉब्लेम तो फक्त चर्चा करतोय त्याच्यामध्ये. मग त्यांनी खाली सांगितलं 19 मध्ये वार्षिक अहवाल आयोग जो आहे तो वार्षिक अहवाल राज्य शासनाला सादर करील आणि राज्य शासन सभागृहासमोर ठेवील. मग हा नियत कालमर्यादेत लोकसेवा देण्यास संस्कृती विकसित करणे 20 मध्ये पाहिलं. संस्कृती विकसित करणे आहे, त्याच्यामुळे पदनिर्देशित अधिकाऱ्याने जर ही जी माहिती जी आहे लोकसेवा पुरवण्यास काही तर त्याच्याकडून जर शिक्षा झाली त्यावेळी काही चुका झाल्या तर त्याला त्याचं गैरवर्तन मानलं जाते का? गैरवर्तन नाही, कारण गैरवर्तन हा वेगळा कन्सेप्ट आहे. तो शिस्त अपीलच्या आणि सर्वसाधारण शर्तीच्या अंतर्गतचा वेगळा कन्सेप्ट होतो, त्याच्यामुळे त्याला गैरवर्तन नाही मानलं जात. परंतु मात्र त्याला त्याच्या कसुरीबद्दल शिक्षा होऊ शकते, पण ती गैरवर्तन नाही असं त्यांना म्हणायचं एक प्रकारे. नंतर 3 मध्ये पाहिलं द्वितीय अपील अधिकाऱ्याकडून किंवा मुख्य वगैरे पदनिर्देशित अधिकाऱ्याकडून होणाऱ्या वारंवार कसुरीबद्दल लेखी माहिती प्राप्त झाल्यावर सार्वजनिक प्राधिकरणाचा प्रमुख कारणे दाखवा नोटीस त्याच्यावर बजवेल. मग हे इथं दिलंय वारंवार कसुरी म्हणजे किती दिवस, किती टक्के? 10%ची. मग हे सार्वजनिक प्राधिकरणाचा प्रमुखाला कोण कोण कळवणार आहे? प्रथम द्वितीय अपील अधिकारी किंवा आयुक्त, म्हणजे मुख्य आयुक्त किंवा आयुक्त हे सार्वजनिक प्राधिकरणाला कळवतील की तुमचा हा जो पदनिर्देशित अधिकारी हा वारंवार कसूर करतोय आणि याच्यावर योग्य ती कारवाई करा. 5 हे 10%चं क्लिअर झालं ना? सोपं फॅक्च्युअल डाटा आहे 10% म्हणजे काय. चांगले काम 5 मध्ये सांगितले. पदनिर्देशित अधिकाऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या विरुद्ध वाचायला गेलं का ते थोडंसं चुकीचं होतं. त्यांनी खूप चांगलं काम केलं असेल एका वर्षात, एकही कसूर ठेवली नसेल तर त्याला पारितोषिक वगैरे प्रोत्साहन वगैरे दिलं जाईल, सेवा अभिलेखात त्याची नोंद घेतली जाईल आणि
असं असं प्राधिकरण जे आहे ते प्राधिकरणाने देखील एकत्रित सगळेपणे काम केलं, चांगलं केलं असेल एखाद्या विभागाने, तर देखील राज्य शासन त्याला पारितोषिक प्राधिकरणाला दिले. एखाद्या डिपार्टमेंटने चांगलं केल्यावर त्यांना अवॉर्ड वगैरे देतं शासन. 21ला नियत निधीचे वाटप हे प्रशिक्षणासाठीचं जनरल दिले. 22मध्ये शिस्तवेक्ष नियमांना पूरक तरतुदी इथं पण नाही यायचा. 23मध्ये खोटी किंवा चुकीची माहिती इत्यादी देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्धची कारवाई. मग आता व्यक्ती हे जे लोक येतात माहिती लोकसेवा घेण्यासाठी, ती खोटी माहिती देत आहेत. खोटे अर्ज, खोटा उत्पन्न दाखला. समजा एखाद्याने NCL काढण्यासाठी, नॉन क्रिमिनल काढण्यासाठी खोटं उत्पन्न दाखवलं, तर याच्यावर कारवाई विभागाच्या केस याच्यानुसार होणार की त्याला वेगवेगळ्या कायद्यानुसार दंड होणार. खोट्या दस्तावेजचा एक वेगळा कन्सेप्ट आहे. तो केल्यावर त्याला पिनल कोड किंवा त्याला क्रिमिनल कोड लावले जातात. त्याला दंडविधी म्हणजेच पिनल शिक्षा होतील. 24ला पाहिलं निर्देश देण्याचा शासनाचा अधिकार. राज्य शासन लेखी निर्देश सार्वजनिक प्राधिकरणाला देईल आणि ते त्यांना काम आहे त्या प्राधिकरणाचं काम करणं. त्याच्यावर शासन कधीच आयोगाला निर्देश नाही देते. कुठं आयोगाला निर्देश नाही देते. दोन्ही बरोबर सारखे आहेत. दोन्ही वेगवेगळे ऑथॉरिटीत वेगळ्या कायद्याअंतर्गत एस्टॅब्लिश. हा पण कायद्याअंतर्गत, शासन राज्यघटनेअंतर्गत. एकमेकाला निर्देश नाही देत दोघांच्या एकमेकाच्या सहकार्याने जातात. 25मध्ये सद्भावना केलेल्या कृतीस संरक्षण. 26मध्ये अधिकारी तेच रोध. कोणाच्या अधिकारी तेच रोध? 26मध्ये ते हेडिंगमध्ये दिले अधिकारी तेच रोध. कोणाच्या? न्यायालयाच्या अधिकारी. आपला कन्सेप्ट होय, न्यायालयाच्या अधिकारी तेच रोध. नंतर 27मध्ये पाहिलं अधिनियम अन्य कायद्यांवर आदिभावी ठरणे किंवा परिणामकारक असतील. मी ते राईट हेडिंग वाचतोय. 28ला नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे? शासनास. नंतर 29ला अडचणी दूर करण्याचा अधिकार शासनास. आणि 30ला काय निरसित करण्यात आले? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश निरसित करण्यात आलेला आहे. म्हणजे तो रद्द करून आपला सध्याचा अधिनियम करण्यात आला आहे. आपली ही पहिली कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे एकत्रित केलेली रिव्हिजन होती. जनरल आपल्याला एक ढोबळ स्ट्रक्चर लक्षात येते. थोडंसं आणखीन रिव्हिजन झाल्यानंतर तो आपल्याला एक न पाहता एक ढोबळ स्ट्रक्चर सांगता आलं पाहिजे. किंवा लोकसेवा म्हणजे एक अधिकारी म्हणून किंवा आपल्याला एक चर्चा जेव्हा तुम्ही डिस्कशन करता की बाबा कलम व्याख्या कशा दिल्यात, मग ती जी कलम 3 दिला आहे त्याच्यामधून काय काय सेवा द्यायच्या, कोणाला जबाबदारी दिल्यात, मग नंतर कसे काय अधिकाऱ्यांचे अरेंजमेंट कसं आहे, प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी कसे आहेत, परनिर्देशित अधिकारी कसे आहेत, पदनिर्देशाकडून अपील कसं कोणाकडे जाईल, सामान्य व्यक्ती जो सांगितला आहे लोकसेवा हक्क प्राप्त व्यक्ती किंवा तो जो आहे त्याला कशा प्रकारे कोणाकोणाकडे अपीलपर्यंत जाता येईल. प्रथम अपील अधिकारी मध्येच अडकला आहे ना, तो द्वितीय ना पदनिर्देशित अधिकारी, त्याला पण शिक्षा होती पण ते शिक्षेला अपील नाही, म्हणजे वेगळी तरतूद आहे. त्याच्यावर प्रथम अपील अधिकारी ज्यावेळेस पर्यंत नेहमीच त्याच्यावर लक्ष द्यायचं. द्वितीय अपील अधिकारीच काही नाही. द्वितीय अपील अधिकारी आणि जे आयोग आहेत ते राज्य शासनाला काही गोष्टी कळतील. काही गोष्टी पाहिलं तर द्वितीय अपील अधिकारी आयोगाला काही गोष्टी कळवतोय आणि मग आयोग त्या पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या संदर्भात काही तरतूद घेतो. एका जागेवर द्वितीय अपील अधिकारी आणि आयोग हे दोघं शासनाला त्या प्राधिकरणाला कळवत आहेत आणि मग ते प्राधिकरण त्या व्यक्तींवर पदनिर्देशित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठीच्या तरतुदी आहेत. असे चालता बोलता नंतर अशा प्रोसिजरमध्ये आपल्याला कायद्याच्या तरतुदी कलम वाईज सांगता आल्या पाहिजेत. कारण ह्या कायदा विविध परीक्षांना आहे आणि परफेक्टली तयारी अभ्यास झाला तर परफेक्ट मार्क येतील. इथं एक जरी अवघड प्रश्न आला बाकीच्यांचं चुकत असेल तर आपल्याला बरोबर येणं म्हणजे आपण होण्याच्या स्पर्धेत असतो. बाकीचे कॉमन प्रश्न तर सगळ्यांना येतात. आपण इथं ब्रेक घेऊ आणि याच्यानंतर माहिती अधिकारची रिव्हिजन करू. माहिती अधिकारची आपली एक रिव्हिजन झाली आहे, परंतु हे एकत्र करायचं आहे आपल्याला आणि नंतर दोन्हीच्या ह्या RT आणि RTची रिव्हिजन आपल्याला अर्ध्या तासात बसवायची आणि त्याच्यावरचे PYQs पाहिजेत. तर आता RTची रिव्हिजन घेऊ, उद्या RTची रिव्हिजन घेऊन PYQs पाहू, असा एक जनरल प्लॅनिंग आहे. आणि मग नंतर आपण आपले जे तुम्हाला दिलेल्या नोट्स कायदे आहेत ते करू. इथं एक ब्रेक, लाईव्ह बॅच एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ, त्यानंतर रिव्हिजन करू. रिव्हिजनला थोडा फोकस आहे कारण हे गुंतागुंती RT आणि RTS एकमेकात गुंता आहे. अभ्यास झाल्यावर तर नक्कीच गुंता होतो. परीक्षेत इकडचा पर्याय पेपर सेटरने जर इकडे टाकला तर हा प्रश्न अवघड दर्जाचे येतील. नुसते इकडे थोडे जरी चेंजेस केले ना तरी चांगले चुकण्याचे शक्यता आहेत. ज्यांना चुकणं कळलाच नाही त्यांना चुकायचा प्रश्नच नाही. त्यांना लागला तर तुका बरोबर कसं आलं तेही कळणार नाही, चुकलं का तेही कळणार नाही. तर त्याच्यामुळे आपण त्या लेवलला नको, आपल्याला गोष्टी क्लिअर करायच्या. चालतं, इथे 10 मिनिटं ब्रेक घेऊ आणि नंतर पुढचा चालू करू.